ज्या वेळेला पिंपल्स मोठा असतो आणि त्याच्यामध्ये फक्त पस युक्त किंवा सफेद रंगाचं फ्लुइड असतं, आपण ते दाबलं की ते बाहेर निघतं, त्यावेळेला ते कफजन्य असतं. या कफजन्य पिंपल्स जे असतात त्याच्यामध्ये पेन जास्त प्रमाणामध्ये नसतं, फक्त त्याच्या आतमध्ये सफेद रंगाचं फ्लुइड असतं. दुसरी गोष्ट, हे एका जागेवरती जास्त वेळ येतं, संपूर्ण शरीरावरती फटाफट स्प्रेड होत नाही. दुसरं जे प्रकार असतो तो म्हणजे पित्तजन्य मुखदूषिका. तर हे जे मुखदूषिका असतात, म्हणजे पिंपल्सला मुखदूषिका संस्कृतमध्ये म्हणतात. तर पित्तजन्य ज्या मुखदूषिका असतात ना, त्या काय करतात, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पेन असतं, त्याच्या आतमध्ये पस असतो आणि तो दाबला की रक्त सुद्धा त्याच्यातून कधी कधी बाहेर निघतं. तर अशा प्रकारचं जे पिंपल्स असतात ना, त्याच्या शरीरावरती म्हणजे त्वचेवरती डाग राहण्याची शक्यता असते. अनेक वेळेला आपण असं बघतो की अरे पिंपल्स फोडू नको, नाही ते स्प्रेड होईल. ते बरोबर आहे आणि त्याचा डाग तसाच राहील. तो पित्तजन्य जे असतं ना पिंपल्स, त्या जास्त डाग सोडून जातात. तिसरा प्रकार असतो वातजन्य. वातजन्य पिंपल्स असतात ना, ते छोटे छोटे असतात आणि ते स्प्रेड लवकर होतात, जास्त संपूर्ण शरीरावरती स्प्रेड जास्त प्रमाणामध्ये होतात आणि याचा रंग काळ्या रंगाचा असण्याची शक्यता असू शकते किंवा ते ड्राय लवकर होऊन जातात, म्हणून ते ब्लॅकहेड्स ह्याच्यामध्ये तयार होऊ शकतात.